थांब. काय असं हातीत? काय नाही. खरा सांग, हातीत काय असं तुझ्या? दाखव. काय तरी सोडा. काय तू मी काय करू नाही. सोडा बघा. तो इडे किती उचललंस? ताईनू काय करू नाही मी. या बघ, तुझा घरात काय चाललेलं असा माका बरोबर माहित असा. या सगळा तुझाच केलेला असा ना? नाही ताईनू, मी कायच करूक नाही. माका या घराचं कायच वाईट करूच नाही. मग हे इडो उचलूक तूच कसा इलस? तसं काय नाही ताईनू. मी या घराच्या भल्याचाच विचार करते. हा रडणं बंद करा दी. माका शंका होतीच. तू इल्यापासून काय ना काय होता हा घरात. खरा सांग, काय घेऊन इलस? खायची अवदसा हाडलंस घरात? असं काय बोलू नको ना ताईनू. मी पाया पडते तुमच्या गावात. काय गो, काय झाला? माका काय विचारतो? हायच्या तुझ्या लाडक्या सुनीक विचार मगे. हायच्या सगळा त्याचा केलेला हा. इडो उचलून घेऊन चाललेला. ये बाय, अगो किती हात लावलं सिड्याक? यो साधो सुद्धा इडो नाही हा. कोणाक काय होक नको ना म्हणून म्हणून उचलत होते. चुकलं माझं. गपरव. हे काय नरामतस तू ह्याच्या रडण्यान? हाय ती सगळी नाटकं असतात त्याची. अगो वायस त्याच्याकडे बघ तरी. या घराच्या भल्यासाठी त्याने स्वतःच्या अंगावर घेतला सगळा. त्याने आज दाखवून दिल्या ह्या घरची सून हाती. ह्याच पुढे घर सांभाळीत ना? मग हे दी सगळा त्या का आणि डोक्यावर बसवून ठेव. आणि नंतर काय झाला ना तर माका विचारू नको. तू त्याच्याकडे लक्ष देऊ नको. हा जा तुझ्या खोलीत जा. दत्ता, ह्या उचल सगळा आणि वाहत्या पाण्यात नेऊन सोड. आणि हात पाय धुवून मगच घराकडे ये. हा उचल. काय असात ना सगळा परतवून लाव रे बाबा. परतवून लाव. अहो मका चुकीचं समजा नको. मी जा काय केलंय तर घराच्या भल्यासाठी केलंय. घरासाठी कोणी काही करूची गरज नाही. हा किती बोलतास? मी काय परकास आहे? माका पण वाटतं ना आपल्या घराचं चांगला हो कोया. तोंड बंद ठेवत जा. काही बोलू नको, काही करू नको. घरात जा होता काय कमी आहे काय? डोक्याला ताप होतो नुसता. तुझा रडगाणा नको आता. एवढं त्रास होता तुमका माझो? या सगळ्या तू इल्यापासून जास्त सुरू झाला. काही ना काही होताच. या घरात तिला उद्या काय भलताच, कधी कांडर गेलो. एक दिवस सुखानं झोप लागत नाही. हा रडत राहू आता. म्हणजे सगळे घरातले येऊ दे, त्यांच्या डोक्यात ताप अजून. माझ्यामुळे तुमका त्रास होतच होता. मी जाते घर सोडून. म्हणजे लोक बोलाक मोकळी. नायकांची सून घरात इली पण टिकली नाही. थैसर ती वच्ची दात काढूक मोकळी. पण तुम्ही माझं एकदा ऐका तर घेवा. माका काय ऐकूच नाही. हा तुका झोपूच असेल तर झोप, नाही तर बस रडत तशी. असे काय करतास? अहो
काय गो झाला आवरून? नाही अंतरुण्या काढूचे रात्री झोप नाही लागली? नाही डोळच लागलो नाही रातभर. किती अगो? नाही असंच. घाबरला असशील ना? अगो काय काळजी करा नको, आम्ही हसव ना सगळी, काही एक होऊचा नाही. हे खै अगो त्याची कामा फाटेकच सुरू होतं, घरातली कामा, शेतावरची कामा. आता बघ ना बाहेर पण माणसं येली होत, त्यांच्याकडसून हिशेब घेता. बरं आहे बघ ते काका वया नको तर बघ जाऊन. हा हा ह्या वर्तनी मगे जात या. अगो रवान दे, मी करते त्या, जा तू बरं जा. राण्यांकडे खंडी बरबाद दिलेलो असा, त्याच्या हिशोबाचं काय झाला? अण्णांका न विचारता तुका मुदत दिली नाही, ती मुदत संपली, आता काय करायचा? कैलाशा काजीचा हिशोब नाही लो देते दत्ता भाऊ. ह्या महिन्याभर ऐकतीलय मी, माका अण्णांच्या कानावर टाकूचा लागत. असा नको करू. किती दिवस मी त्यांच्यापासून लपून ठेवायचा सांग ना. सरिता वैसाही आहे गो. कैलाशा शेवटचा आठवडा, नाहीतर अण्णांका हिशोबाचं सांगितल्याशिवाय माका पर्याय नाही, नाहीतर जमीन घाण ठेवूची लागत. काय गो काय झाला? काय नाही. कळला माका, दत्ताची सकाळची कामा सुरू झाली ना. होय तुका पण सवय होत त्याची. अगो त्याच्या पाठी काही कमी व्याप होत, कोंबो आरवूच्या आधी त्याचा दिवस सुरू होता. ह्यांची सगळी कामा तोच करता. अगो दत्ता हा ना म्हणा नेमका कसल्याच कामाची काळजी नाही. हा घे. अगो असा का करतस? हा हा भावाच्या डोक्यावर कामाचा व्याप हा, त्याची काळजी वाटता ना तुका? नाही घेत तसं काय नाही. घे चाय नेऊन दे आणि काळजी घे त्याची, जा. घ्या दत्ता भाऊ. येतोय. काय चाय. थांबा थंड झाली असत ना, परत गरम करून आणते. दत्ता झाली सगळी कामा? होय. तुझं काही काम असं? वय महत्वाचा हा करशीत? आहे असं किती विचारतस, सांग काय काम? अरे लगीन झाल्यापासून तुम्ही दोघा बाहेर काही गेलाच नाही ना. आहे काम असतील तेंका. अगो माका माहिती हा ते का कामाचे व्याप असत. पण मी काय म्हणते दत्ता, ते पाटणकर येऊन गेले, त्यांनी बोलावल्या ना, जाऊन येवा त्यांच्या घराकडे. आहे माका आत्ता आठवला, माका शेतात जाऊन येऊचा. अरे जाशीत, शेत पळून जाता काय? आहे पण अण्णा. अरे त्यांच्याच ओळखीचे असत ते, लय भली माणसं आहात. हा कामा काय रोजचीच असत, जाऊन येवा एकदा. चाय आणते हे मी आणते. रवान दे. दत्ता त्या कैलाशाचा हिशोबाचा काय झाला? केला होतो ना? होय अण्णा. मग हे आडवं करून हिशोब वसुली करायचो. अण्णा देत आज न उद्या, नाही दिल्या तर? नाही दिल्यानंतर काय धर्मशाळा उघडलंस?
जमात नसाल तर माणसा ठेवताय वसुली. 2 वेळ जेवूक मिळताना काम पण होक होई काय. होय. हा. आजचा रवान दे आई. अगो या चालूच राहतला. तुम्ही जाऊन येवा. आणि काय झाला ना तर मी बोलते त्यांच्या वांगडा. तू तयारी कर जा. दत्ता तू पण तयारी कर. करते ना आता काम सांगते. बर. काय गो कसले विचार करतस. नाही गे साडी खायची नेसू बघ होत. अगो खायची पण नेस चांगलीच दिसत. या बघ ही नेस चांगली दिसत घे. आहे आम्ही गेलो होतो चलात ना. ह्यांची कामा नाही ना रोजची. अगो कामाचा काय. कामा आज असत उद्या पण असत. आहे पण अण्णा ते बोलले त्याचा वाईट वाटला ना तुका. अगो तुझ्या जागी मी असते ना तर माका पण वाईटच वाटला असता. आणि त्या बाप लेकांचा ना ह्या रोजचाच हा. तू लक्ष देऊ नको. या बघ आता लवकर तयारी कर आणि पाटणकरांकडे जाऊन येवा. जा आवर लवकर. काय खय चाललंस तयारी करून. पाटणकरांकडे जातात ते. पाटणकरांकडे. थांब थांब माका पण येऊचा हा पाटणकरांकडे. छाय तुका कळणार नाही काय. अगो ती दोघं जातात ना. हा मग ये 2 जणांका जाऊन देत. माका पाटणकरणीन बोलायले ना. मग तू नंतर जा. कित्या ह्यांच्या वांगडा गेले तर ह्यांका काय माझा वजा उचलूच लागतला की काय. अगो ओझा होण्यातला नाही गो. पण हा कळला माका. माझ्या भावाशी का तर बायले वांगडा फिरायचा असताला ना. हा बहीण आता परकी झाली ते का. अगो तू खायचा खाय नेऊन ठेवतोस. ता काय नाही मी ह्यांच्याच वांगडा जातलोय. अगो तू आई रवान दे. ताई तुम्ही पण येवा आमच्या वांगडा. की आता ता पण होय म्हणताना जाव. मग तू किती आडी येतो. बरा जा गो बाय जा. आणि हा बघ थैसर जाऊन काहीतरी बोला नको हा. नाही तो तोंडात दाग देईन तुझ्या. सरिता पहिल्यांदाच जातस ना मग असाच नको जाऊस. हा माझी माळ घालून जा. हा हे पाय माळ खाई गेली माझी. काढून ठेवलास का खय. नाही गो काय आठवणार नाही मका. बघ हा नाहीतर आधीच घरात काय कमी चाललेला असा की काय. तू बाहेर जा पहिली. उगा जीवा घोर नको लावूस माझ्या. जा. सापडत मग हा तामी बघताय. तू तयारीक लाग. हा ना हम्म. त्या सदाला समजवायचा आम्ही खूप प्रयत्न करतो पण रक्त सळसळते. नेने तिच्या अंगात रक्ताचं. ए बाबा झालं काय तुझं. हे ह? काय झालं. हा अण्णा काय म्हणत होतस. तिच्या अंगात रक्ताचं एक थेंब पण राहणार नाही अशी व्यवस्था करू. नाही अण्णा असा तडकाफडकी काहीही निर्णय घेऊ नको. आधीच त्या सध्याचं जमिनीचं प्रकरण सुरू आहे. त्यात आणि त्याला काही झालं तर प्रकरण अंगलट येण्याची दाट शक्यता आहे. अरे तू असंच ना. ते मी आहे रे मग पण माझ्यावरही कायदा आहे आणि कायदा पूर्वीसारखा राहिला नाही. सहज जाता जाता सुटून जातो असं आता होणार नाही. सदाची बॉडी कोणाक गावणार नाही अशी व्यवस्था कर. अरे पण चौकशी होईलच ना. मग हे काय करायचं. काय करायचं त्याचा मी विचार करतो. पण आधी त्या जमिनीत वहिवाट करायला सांग दत्ताला. आता कुठं काय करायचं तर त्याला समजायला पाहिजे. अरे बेअक्कल असा तो बैल.
अरे राबायला आपल्याला बैलच पाहिजे आणि तोही बेअक्कल. लक्षात येते ना? हे अजून एक बाटल आण. गो असा काय करतो? जा त्याचा हात पकड. बघत काय तुझ्या भल्याचाच सांगतोय. जा त्याचा हात पकड. अगो जा. आओ लय लांब बसा काय? दत्ता तू का हळू चाला केला नाही काय रे? बायलेक बरोबर घेऊन बरो चालतोस आणि बहिणी की सारलं. आता काय तुझ्या बोटाक धरून चालत नाही हो? कित्या तुका तर मी इलेला पण आवडत नाही. अहो ताईनू असं कित्याक बोलतास? तुम्ही सांगितलंस म्हणून मी यांच्या वांगडा. छाया येऊचं असेल तर नीट ये, आता गेलंच तरी चालत. हा तुका ताच वया समजलंस ना? जावा दोघे जण जावा. माका नाही येऊचा. अहो नको ताईनी तुम्ही चला. तू आता म्हणशील तर काय? माका कळलं तुझ्या मनात काय असा ता. तुमका अडचण होता ना माझी? कसली अडचण? हा मोकड्यान चल. जा माका नाही येऊचा तुमच्या वांगडा. तू घे ते का उचलून आणि चलत राहू. मी चाललाय घराकडे. ताईनो ताईनो ताई ताईनो. अरे दत्ता, सरिता, या या आओ लवकर या. बघा कोण आले. दत्ता आणि सरिता आलेत आपल्या घरी. अरे तुम्ही दोघं अचानक? आधी कळवायचं तरी. घरात एवढा पसारा आहे. नाही काय हरकत नाही. आयन सांगितलं म्हणा निलाव. अच्छा, म्हणजे आई म्हणाली म्हणून तुम्ही दोघं आलात. तर बघितलं ना, म्हणजे दत्ता आपल्याला परक समजतोय. तर इंदुताईंनी सांगितलं नसतं तर हे नवीन जोडपं आपल्या घरी काय आलं नसतं. तसं काही नाही. गंमत करते ती. तुम्ही असं दारात का उभे? या ना, बसा बसा. या या. नाही नाही नाही, थांबा थांबा. अहो असं काय करताय? नवीन जोडपं आहे, त्यांची दृष्ट नको काढायला. आलेच. आम्ही असं अचानक इलाव म्हणान तुमचा सगळंच गोंधळ झालेला दिसतं. नाही नाही, असं काही नाही. अहो तुम्ही आमच्याकडे आपणहून आला तेच आमच्यासाठी फार मोठं आहे. या. लहान आहे आमचं घर. नाही म्हणजे दोनदा नजर टाकली ना की बघून होतं. तुमच्यासारखं नाही काही. तुमचं घर तर केवढं मोठं आहे. अख्खं घर बघायचं म्हणताय ना तर किमान 2 दिवस तरी लागतील. कुमुदिनी, पाणी आण ना. आलेच. नाही, घर तसं लहानच आहे आमचं. असे आम्ही तिघच राहतो. मी, कुमुदिनी आणि सुषमा. सुषमा चेडू ना तुमचा? हो, मुलगी आमची आता शाळेत गेली. दत्ता, तुझी सगळी कामं झाली असतील ना आज? होय. हा, म्हणजे निवांत वेळ आहे तुझ्याकडे. नाही नाही, तसं नाही. छोटी मोठी कामं असतात. पाणी. हे पाय, माळ खाई गेली माझी. काढून ठेवलास का खय? नाही गो, काय आठवणार नाही मग.